तर हाय, आता दुपारचे वाजलेत 4:45 झालेत आणि आम्ही हातपाय वगैरे धुवून असं मस्त बसलोय. बऱ्याच दिवसापासून म्हटलं की आपला व्हिडिओ काही येत नव्हता, म्हटलं आज लॉंग व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करावा. तर बबड्याचं पण छान असं आवरून दिलं होतं आणि आता थोड्या वेळानंतर बबड्याला खाली घेऊन जावं लागेल, कारण का बबड्याना घरात खूप जास्त बोर होतो. हाय का? हाय हाय. आणि बबड्याला ना एवढं सगळं खेळायला दिलं होतं मी, हे बॉडी पार्ट्स आणि हे ABCDचं जे चार्ट आपण मागं तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असं शॉर्ट व्हिडिओमध्ये मी मिशोवरनं मागवलं होतं. पण याचा काही अजून बबड्याला एवढा उपयोग नाही आहे. आणि हे ना हे खूप छोटं छोटं आहे, तर हे असं म्हणजे ह्याला राहत नाही, असं नाही का व्यवस्थित असं राहत नाही. ती ह्याच्या काही कामच नाही अजून, कारण की काय अजून ना मुलं ही असं छोटे छोटे अक्षर तोंडात घालतात. त्यामुळं तुम्ही काही लवकर ऑर्डर करू नका. 3-4 वर्षाच्या मुलांचं म्हणजे नुसतं असं पसारा घेऊन बसतो. मला सकाळपासून म्हणते मग मला CCBB दे म्हणते. काय पिल्लू हे? हा सिली बेबी. काय आहे? तुझं नाव सांग. नाव सांग तुझं. तुझं नाव सांग. तिकडं सांग, मोठ्याने सांग. शिव ओम कोळपे. आता ना बबड्या असं बोलायला लागलाय आणि हळूहळू मी त्याला ABCD पण शिकवणार आहे ना पिल्लू. हा, तर बबड्या ना अभ्यासामध्ये खूप म्हणजे त्याला अभ्यासाचं काही सांगायला गेलं ना तर ऐकत नाही, आणि असं दुसरं काही बोलायचं म्हणतात त्याच्या पटकन म्हणजे असं लक्षात राहतं आणि सगळं काही बोलत असं वेगळं वेगळं म्हणजे. पण आपण अभ्यासाचं ABCD वगैरे शिकवली ना तर तो अजिबात बोलत नाही. दाखव त्यांना काय आहे ते काय आहे. तर व्हिडिओ शूट करण्याचं कारण असं ना की बऱ्याच दिवसापासून मला ना असं लॉंग व्हिडिओ यूट्यूबवरती टाकायचा होता, पण काही शूटच मी म्हणजे करणंच होत नव्हतं. तर आज म्हटलं शूट करावं आणि तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर कराव्यात. तर मी आता बरेच दिवस झाले की आपलं चॅनल खोललंय. आता जवळजवळ मला वाटतं 1.5 महिना होऊन गेलंय. पण मी एवढी मध्ये मध्ये ना कन्सिस्टन्सी ठेवली नव्हती, कारण माझा मोबाईल खराब होता. आणि आता मोबाईल वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि डेली मी माझे अपडेट देत असते आणि डेलीचे माझे ब्लॉग्स येत असतात चॅनलवरती. तर ज्यांनी कोणी मला फॉलो केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण आता इथून पुढे अजून तुम्हाला छान छान व्हिडिओज आमचे बघायला भेटणार आहेत. माझे बबड्याचे असे नाही का छान छान व्हिडिओज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर हे बघा माझा बबडा कसा खेळतोय. पिल्लू काय करतो? काय करतो? बसला बसला तू. आणि बबड्याला पण असं व्हिडिओजमध्ये बोलायला त्याला खूप जास्त आवडतं. त्यामुळे मग आता तुम्हीच सांगा जर तुम्हाला कुठले म्हणजे कसे व्हिडिओज आमचे बघायला आवडतील, तर नक्कीच मी तसा प्रयत्न करेन तुमच्यापर्यंत व्हिडिओ म्हणजे पोहोचण्याचा. तर हे बघा बबड्याला खेळायला दिलं तर बबड्याने किती जास्त राडा गेलाय तुम्हाला दाखवते. हे बघा खेळायचं कमी आणि असं नुसतं फेकाफेकी चालू असतं. आणि आता ऑलमोस्ट 4 वाजलेत म्हणलं, घरातली सगळी कामं वगैरे तर झालीच होती, प्लस 4 नाही आता 4:45 वाजलेत आणि कामं वगैरे सगळी आवरली होती. आणि म्हटलं तर टाईम आहे तोपर्यंत आपलं व्हिडिओ शूट करून घ्यावा. तर इथं ना हे किचनचं जे आहे ना इथं मी असं पडदा लावणार होते, पण आता भाड्याचं घर आहे त्यामुळं पडदा वगैरे काही लावणार नाही. जेव्हा आपल्या स्वतःच्या घरामध्ये शिफ्ट झाल्यावरती आपल्याला काहीही करता येतं. आणि भाड्याच्या घरात राहायचं म्हटलं ना तर मग इथे खेळ ठोकू नका, तिथे हे करू नका, ते करू नका. त्यामुळं ना मी म्हणजे पडदे वगैरे काही लावले नाहीत, जसं आहे तसंच मी तुम्हाला दाखवते. एकदम साधं आहे घर आमचं. 1 BHK आहे आणि आम्ही या घरामध्ये ना 5 जण राहतो. म्हणजे माझे भाऊजी, सासू सासरे, मी आणि माझ्या हसबंड आणि आमचं गोंडुलं पिल्लू. तर आम्ही असे सगळे मिळून 6 जण राहतो या घरात. तिकडे व्हिडिओ बनवते तोपर्यंत इकडं बबड्यान बघा काय केलंय. दुसरं टी-शर्ट पण असं घातलंय. कसं बघतोय माझ्याकडे. काय तुझ्या हातात? तुझ्या हातात काय आहे? बबड्या किती आगाव झालाय बघायचं का तुम्हाला? कसे सगळ्यांची नावं सांगतो. काकाचं नाव काय आहे? आणि पप्पाचं नाव काय आहे? पप्पाचं नाव काय आहे? आणि बाबांचं नाव काय आहे? आणि आजीचं नाव काय आहे?
आणि मम्माचं नाव काय आहे? मम्माचं नाव काय आहे? आणि आत्याचं नाव काय आहे? आत्याचं शर्ट काढ. आत्याचं नाव सांग. नाव काय आहे आत्याचं? सीमा. आणि दीदीचं नाव काय आहे? सृष्टी. अय्यो. आणि तुझं नाव काय आहे पिल्लू? तोंडातलं बोट काढ. तुझं नाव काय आहे? शिव खुळपे. खुळपे. हा. बबड्या ना आजकाल सगळ्यांची अशी नावं घेतोय की सगळ्यांची नाव वगैरे सांगायला लागलाय आणि सगळ्याच बोलायला लागलाय. खूप आगाव झालाय सध्या. तर चला मी काय दाखवत होते. आणि आता आम्ही गावाला गेलो होतो तर एवढं सगळं धान्य आणलं होतं गावाकडनं. ते इथं ठेवलंय. ते पण ह्याच्यावरती बबडं वर चढून येतो, उभा राहतो आणि काही पण घेतो. तर पडायची भीती वाटते तर इथून पण हलवायला. गावाकडनं काही पापड्या वगैरे पण आणल्या होत्या तर ते इथं यामध्ये ना बाजरीच्या पापड्या ठेवल्यात आणि याच्यामध्ये पण आहे ना ज्वारीचे वगैरे पापड्या आहेत आणि हा काही भुगा आहे. तर आत्ताच किराणा भरल्यामुळे सगळे डबे फुल झालेत त्यामुळे ते असं वरतीच ठेवलंय. अजून आम्हाला उन्हाळी काम म्हणजे करायचंय. मी गावाकडनं कुरड्या वगैरे करून आणल्या होत्या कारण की इथं करायला जागा नाहीये आणि वाळवायला पण जागा नाहीये. पेपर्स वगैरे इथं कसे पण वाळून जातात पण कुरड्याला जागाच नव्हती त्यामुळं गावाकडनंच कुरड्या वगैरे करून आणल्या होत्या. म्हणजे नंदाने करून दिल्या होत्या आणि त्यामुळं तर आता लवकरच तेही ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील की वेपर्स वगैरे चकल्या पापड्या वगैरे सगळेच मी दाखवणार आहे. तर चला व्हिडिओ आवडला. बसले हे पापड्या घेऊन. काय पिल्लू? फोडून देऊ? तुला खायचंय? बर. आम्ही आता ना रव्याचा म्हणजे असं उत्तप्पा बनवला होता छान पण बबड्यानं काय तो खाल्ला नाही. म्हणून त्याला काय खायचंय बघताय ना तुम्ही. त्याला पापडी खायची म्हणजे बबडा एवढं येडवण करतो. बबड्यानं अजिबात काही खात नाही. आणि तुमच्याकडे जर काही ट्रिक असेल की लहान मुलांसाठी म्हणजे ते कसं खातील काय तर ते मला नक्की कमेंट करून सांगा. कारण माझं बबड्या अजिबात काही जेवत वगैरे नाही नुसतं असं येडवणी करत राहतो. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.